जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. आपण धरणेकराचे अभंग बघतोय. धरणेकऱ्याला तुकाराम बुवांनी जो उपदेश केला त्याचे 11 अभंग आहेत. त्यातले जवळजवळ आपण 7 संपवलेले आहेत. आता 4 राहिले त्या आज होतील असं मला वाटतंय. या सगळ्यामध्ये सूत्र एकच आहे. ते परभणीचे ब्राह्मण होते आणि त्यांना मोक्षाची तीव्र इच्छा झाली. पण आता वाचन जमणार नाही, तीर्थयात्रा जमणार नाही, पठण जमणार नाही, यज्ञ याग जमणार नाही आणि काहीच जमणार नाही. पण मोक्षाची इच्छा मात्र तीव्र आहे. अशा वेळी काय करावं असा त्यांना प्रश्न पडल्यामुळे 42 दिवसांचं धरणं त्यांनी धरलं ज्ञानदेवांच्या पाशी, समाधीपाशी आळंदीला. आणि साक्षात ज्ञानदेवांनी त्याला दृष्टांत दिला की तुकाराम बुवांचा अनुग्रह घे. त्यावेळी तुकाराम बुवांची भेट झाली असताना त्यांनी जे 11 अभंग उपदेशाचे म्हणून सांगितले ते आता आपण बघतोय. आतापर्यंत त्याने असं सांगितलं की ग्रंथ च्या भारी पडू नको. त्यानंतर मोक्षाचं गाठोडं वेगळं देवाकडे नाही आहे काही. आणि मागच्या वेळी जो आपण अभंग बघितला तो होता सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. म्हणजे विनाकारण ताडण शरीराचं करून काही देव वगैरे काही मिळत नाही. त्यातून अहंकार फक्त वाढतो त्यागाचा आणि देव मात्र भेटतच नाही. तर त्यापेक्षा तू अन्न खा. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन त्याचे दिले त्यासी पावे पावे फळ आपण असे. आपलं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण करतो हे त्याचीच एक गोष्ट घेऊन त्यालाच देत असतो. हे स्मरण फक्त केलं. अहंकारानं कुठली गोष्ट भोगता म्हणून करण्यापेक्षा आपण करता तो आहे असं म्हणून ती करावी तर त्याचीच गोष्ट त्याला दिल्यासारखं होईल आणि आपल्याला मात्र फळ मिळेल. आहे हा आधार नाम त्याचे विश्वंभर. अहो सगळ्या विश्वाचा आधार आहे. विश्वातली होणारी प्रत्येक गोष्ट, न होणारी प्रत्येक गोष्ट, असणारी प्रत्येक गोष्ट ह्याचा तोच आधार आहे. याची जाणीव होणं म्हणजेच ज्ञान असं तुकोबांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून शेवटची ओळ फार महत्वाची होती. मागच्या वेळी आपण तेव्हा थांबलो तेव्हा, नाही रीता ठाव तुका म्हणे पसरी भाव. तो नाही असं काहीच नाही. तर भाव पसरण्यामध्ये आपण कमी पडतो म्हणून तो जाणवत नाही. आणि तो सगळीकडे जाणवला असता त्यालाच ज्ञान म्हणायचं, त्यालाच कैवल्य म्हणायचं, त्यालाच मोक्ष म्हणायचं. एवढी साधी गोष्ट आहे. आणि तुला त्यासाठी तू वृद्ध असलास काय, तरुण असलास काय, काही फरक पडत नाही. तू गरीब असलास काय, श्रीमंत असलास काय, कोणत्याही जातीचा असलास काय, त्याला काही पैसे लागत नाही. त्याला नाही यावे जावे लागत असं त्यांनी एका अभंगात सांगितलं. आहेस तिथेच तसाच राहा, आनंदात राहा, त्याचं स्मरण कर आणि त्याच्याच गोष्टी त्यालाच तुझ्या कर्मांच्या द्वारा अर्पण करीत राहा. असा अतिशय साधा पण फार गूढ असा संदेश त्यांनी त्या ब्राह्मणाला दिला. आपण पुढचा बघणार आहोत. मागच्या अभंगात त्यांनी सांगितलं, नाही रीता ठाव तुका म्हणे पसरी भाव. आणि त्याला बरोबर जोडून आता हा पुढचा अभंग आहे. हा अभंग असा आहे, संकोचोनी काय झालासी लहान. हे भाव पसरत नाहीस तू तर तू काय करतोयस. तू अहंकाराने स्वतःच्या देहाला, स्वतःच्या कुटुंबाला तेवढंच माझं जग आहे असं तू म्हणतोस. आणि ह्या संकोचाने तू लहान होऊन गेलेला आहेस ब्राह्मणा असं ते म्हणतात. आपण ब्राह्मणाशी बोलतोय याचं सतत त्यांना भान आहे. आणि ते म्हणतात, संकोचोनी काय झालासी लहान घेई अपोषण ब्रह्मांडाचे. ब्राह्मणाने आपोषण घ्यायचं ते पाण्याचं घ्यायचं नसतं म्हणाले. अरे ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. तू ब्राह्मण जाती जन्माला आलास ना, तर ज्ञान हा तुझा अधिकार आहे. तो विसरून तू असं संकुचित आणि लहान का झालायस रे असं म्हटले. आणि म्हणाले, संकोचुनी काय झालासी लहान घेई अपोषण ब्रह्मांडाचे. अपोषण ब्रह्मांडाचं घेऊन टाक, कारण तूच ते ब्रह्मांड आहेस असं ज्ञान सांगतं. ह्या वेदात आणि वेदांतामध्ये सांगितलेल्या ज्ञानाचा तू अधिकारी आहेस. त्याचा विसर तुला पडलाय. म्हणून सोप्या मार्गाने तिथंच पोचायचा साठी ज्ञानोबांनी मला तुला उपदेश करायला सांगितलाय. करोनी पारणे आचवे संसारा. पारणं करणं म्हणजे काय? एखादी गोष्ट संपली असंही आपण जाहीर करू शकतो. पारण्यात जर आपण एक उपवास असतो, त्याचं पारणं फिटतं, असं आपण म्हणतो. पण पारणे करणं म्हणजे तृप्ती झालेली आहे, असं म्हणून संपवलेलं आहे गोष्ट, असाही त्याचा अर्थ आहे. करोनी पारणे, झालं आता संसार इच्छा झालेली आहे माझी पूर्ण, सफळ आणि संपूर्ण झालेला आहे. जो काही कसा झाला असेल, तो संपूर्ण आणि सफळ झालेला आहे. कृतज्ञतेनं तू त्याला आता फुल स्टॉप दे. त्याला थांबव. करोनी पारणे, तृप्ती झाली आहे असं कृतज्ञतेनं जाहीर कर. तर करोनी पारणे आचवे संसारा आणि सोडून दे तो संसारात. आता मनामध्ये तो संसार बाळगणं, त्याच्या चिंता बाळगणं आता सोडून दे. करोनी पारणे आचवे संसारा उशीर उशिरा लावू नको. हा तुकारामांनी इतका महत्त्वाचा संदेश दिलाय. ते म्हणले, "अरे, हे पारमार्थिक प्रक्रिया जी आहे ना, ह्याच्यामध्ये अहंकार संसाराकडे पाठ फिरवली, म्हणजे मनातून कर्तव्य करत राहिलेलं असताना सुद्धा, तरी ह्या विठ्ठलाचं नाम घ्यायचं, ते मुरवायचं अंगात, अहंकार कमी, कमी, कमी करत शून्यावर न्यायचा, ह्या सगळ्या गोष्टींनाच मुळात वेळ लागतो."
ज्ञानी मार्गातले लोक असं म्हणतात, की ज्ञान एका क्षणात होतं. तत्त्वमसी श्वेतकेतू. तत्त्वमसी सांगितलं, तूच ते आहेस. जे ज्ञान शोधायचा तू प्रयत्न करतोयस, ते तू स्वतः प्रत्यक्ष ज्ञान आहेस. स्वसंवेद्य असं तत्त्व तूच आहेस. असा एकदा गुरूच्या तत्त्वावर विश्वास बसला, की एका क्षणात ज्ञान होतं. आणि ज्ञानी मार्गातल्या काही आधुनिक सुद्धा मोठ्या लोकांनी, रमण महर्षी म्हणा, निसर्गदत्त महाराज म्हणा, यांनी सांगितले, की आमच्या गुरूने आम्हाला सांगितलं, की तूच ब्रह्म आहेस. आमचा त्यावर विश्वास बसला. आणि त्या वेळेपासून आमच्या मनात संदेह नाही. आम्ही ब्रह्म आहोत. त्यामुळे आम्ही तसेच वागतो आणि जगतो. आता हे क्षणात होणारं ज्ञान आहे, तर त्यांनी अनेक जन्मांमधनं तपश्चर्येतनं मिळवलं असेल. त्यामुळे ह्या जन्मी त्यांना क्षणात झाला असेल. पण तुकोबांना, सामान्य माणसाला हे ज्ञान द्यायचं असल्यामुळं त्यांना माहिती आहे, की ही प्रक्रिया परत येत जात असते. खाली वर होत असतं. तुम्हाला मोक्षाचा वेध लागतो. परत संसारात तुम्ही अडकता. परत तुमच्या वासनांच्या गर्तेत तुम्ही आढळता. मग तुम्ही परत अपराधाच्या भोवऱ्यात अडकता. परत देवाकडे येता. असं येर-धार ही चालू असते. सामान्य माणसाबद्दलची अनुकंपा असलेले सगळे संत आहेत. तुकोबा तर संत शिरोमणी आहेत. त्यामुळे ही मुळातच उशीर लागणारी गोष्ट आहे. तुकाराम असं म्हणतात, "हा जो उशीर खरा लागणार, त्याला आता तू तू आणखीन उशीर लावू नकोस." अशा पद्धतीचा हा अतिशय हां, व्यवहारी सल्ला तुकाराम त्याला देतात आणि सांगतात, "करोनी पारणे आचवे संसारा." संसार आचवल्यानंतर देव भेटतो असं नाहीये. तुकारामाचं दुसरे अभंग असे आहेत, की "अरे अख्ख्या संसारावर विस्तू ठेवून अंगणात बसलोय मी." काय म्हटलंय तुकारामांनी, "संसाराला अक्षरशः त्याच्यावर विस्तू ठेवलाय मी आणि अंगणात बसलोय आणि तरी तू येत नाहीस. कुठल्या गोपींमध्ये रमलायस रे गोविंदा कृष्ण." असे तुकारामाचे परखड अभंग आहेत. आपण ते जरूर वाचणारच आहोत. तर ते संसाराला आचवल्यानंतर सुद्धा परमेश्वर भेटतो दुसऱ्या क्षणी असं होत नाही. त्याला उशीर लागतो. कारण तो तुमची परीक्षा बघतो. ह्या उशिरालाच आता तो उशीर करू नकोस, असं तुकाराम सांगतात. "करोनी पारणे आचवे संसारा, उशीर उशिरा लावू नको, घरकुलाने होता पडिला अंधार." तुझा जो सगळा अंधार आहे तुझ्या आयुष्यामध्ये, तुला जो नैराश्य आलंय असं तू म्हणतोस, ते काय आहे, हे सगळा घरकुल हा शब्द हा घरासाठी वापरलेला आहे. थोडासा तो गमतीनं वापरलेला इथे शब्द आहे. घरकुल म्हणजे लाडीक घर, म्हणजे ते भातुकलीतल्या घराला घरकुल म्हणायची पद्धत त्या काळच्या मराठीत होती. आता आपण घरकुल हे आपल्या घरालाच म्हणतो म्हणजे. पण ते घरकुलाने ते भातुकलीचं घर होतं रे. जे प्रपंच तू समजला स्वतःचा, तो भातुकलीचा प्रपंच होता, खेळ होता. लहान मुलं कशी भातुकलीमध्ये रमून जातात, तसाच तू ह्या भातुकलीमध्ये रमून गेलास. घरकुलाने होता पडिला अंधार आणि त्यामुळे तो थोडासा अंधार तुझ्या आयुष्यात आला. "तेणे केले फार कासावीस." तुला फार कासावीस त्या त्या घरकुलाशी तू असोसिएट केलास, स्वतःचा संबंध जोडलास, की हे हे घरकुल म्हणजेच मी, हे मांडणारा म्हणजेच मी. असं केल्यामुळे तुला अंधार पडला. ते बाजूला कर आता. झुगारून झुगारून दुरी लपविले काखे. ह्या घरकुलाच्या नादाला लागल्यामुळे सगळी दुःख तुझ्या वाट्याला आली. हे नैराश्य सुद्धा त्या दुःखाचाच भाग आहे. तू अहंकाराने ग्रस्त झालेला आहेस. मला मोक्ष पाहिजे, मला मोक्ष पाहिजे. अरे तू कोण आहेस? तू वेगळा नाहीच आहेस. तूच ते परब्रह्म आहेस. तूच ते कैवल्य आहेस. असा मला साक्षात्कार झालेलाच आहे तुकारामांना. ते तो सांगतायत, की तू सारखं मी करत बसतोयस त्यामुळं आहे. पण तरीसुद्धा परमेश्वराची इच्छा बाळगून जेव्हा तू ह्या मार्गावर येतोस, तेव्हा सुद्धा तुझ्या वाटेला जे दुःख असतं, त्या दुःखाकडे कसं बघायचं, हे तुकाराम आता कसं सांगतायत बघा. "झुगारुनी दुरी लपविले काखे." लहान मुलाला आपण असं म्हणतो, "हे पाहिजे का तुला?" असं म्हणतो आणि काखेत लपवतो. ते मूल हसायला लागतं. खरं तर त्याला त्याला पाहिजे असलेली गोष्ट आपण दिलेली नाही. पण त्याला कळतं ही काखेत लपवलेली आहे आणि आपल्याला थोड्या वेळाने मिळणार आहे. "झुगारुनी दुरी लपविले काखे." तुका म्हणे वाखे कौतुकाचे. वाखे म्हणजे वेदना बरं का चक्क. वाखे म्हणजे दुःख. हे दुःख आहे ना, हे दुःख हे कौतुकाचं दुःख आहे. त्या मुलाला आपण वेदना देतो खरं म्हणजे, पण ती वेदना खरी असत नाही. हं, ती वेदना तात्पुरती क्षणिक असते. ते आपण काखेचं आहे ते परत त्याला देतोच ना. तर तसं आहे हा विठ्ठल आहे ना, हा विठ्ठल तुला पाहिजे ती गोष्ट तुझ्यापासून लपवतोय स्वतःच्या काखेमध्ये असं समजून चाल. आणि जे होणारं दुःख आहे ना, हे दुःख कौतुकाचं दुःख आहे. हे जाणारं दुःख आहे. असं समजून चाल. "झुगारून दोरी लपविले काखे, तुका म्हणे वाखे कौतुकाचे." संसारातल्या दुःखाकडं बघावं कसं एकदा अध्यात्माच्या मार्गावर तुम्ही शिरला म्हणजे पांडुरंगावर तुमचा तत्वतः तरी विश्वास आहे म्हणून तर तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर आला. आता आलाय पण पूर्ण सांसारिक पेचातून तुमची सुटका झालेली नाही, वैराग्य आलेलं नाही. असं असताना म्हणून जे दुःख येतं, ते त्या पांडुरंगच आपल्याला झुगारुनी दुरी लपविले काखे अशा पद्धतीचं आहे असं समजायचं आणि पांडुरंगावर अजून विश्वास वाढवायचा आणि या मार्गावर चालत राहायचं. हा एकमेव पर्याय या दुःखाला आहे, असं तुकाराम या ब्राह्मणाला सांगतात. असा हा 8वा अभंग आता आपण बघितला.
आता आपण 9वा अभंग बघू. आता ह्या 9व्या अभंगानंतर 9, 10, 11 हे ज्ञानेश्वरांबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करणारेच आहेत. उपदेश झालेलाच आहे सांगून. महत्त्वाचा उपदेश सगळाच सांगितला आता त्यांनी ह्या सगळ्या 8 अभंगामध्ये. आता ज्ञानदेवांबद्दलची कृतज्ञता आहे आणि तरी याच्याबरोबर उपदेशात्मक पद्धतीनं ती व्यक्त झाली. कसं सांगतात बघा 9वा अभंग. माझ्या बापे मज दिधले भातुके. भातुके म्हणजे खाऊ. लहान मुलाला खाऊ आणायचा ना, तर भातूक दिलं किंवा खेळणं दिलं, लहान मुलाला देतात त्याला भातूक असं म्हणतात. माझ्या बापानं, बाप म्हणजे कोण? ज्ञानेश्वर. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ असं नामदेवांचा उद्गार आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांना बाप पण म्हणायचं, ज्ञानेश्वरांना माऊली पण म्हणायचं असं संप्रदायामध्ये आहे. माझ्या बापे तुकाराम कसं म्हणतात, माझ्या बापे मज दिधले भातुके. मला मला खेळायला दिलं, मला खाऊ दिला ज्ञानेश्वर महाराजांनी, हा सगळा ज्ञानाचा मेवा मला दिला. म्हणून कौतुके क्रीडा करी. त्यांनी खेळणं दिलं त्याच्याशी मी खेळत बसलोय. माझं काय स्वतःचं नाही बाबा. हे सगळं त्या ज्ञानेश्वर महाराजांनी मला दिलंय. माझा बाप ज्ञानेश्वर आहे. त्यांनी मला दिलं. ते मी खेळायला लागलोय. खेळता-खेळता तुला त्यातला थोडा सहभागी करून घ्यायला लागलोय मी. केली आळी, पुढे बोलिलो वचन. काय झालं, तू मला सांगितलं उपदेश कर म्हणून. मग मी हट्ट धरून बसलो. माझा बाप आहे तो, म्हणून हट्ट धरून बसलो, की मला थोडा मेवा द्या, म्हणजे मी ह्याला थोडा देऊ शकेन. केली आळी, आळी म्हणजे हट्ट. केली आळी, पुढे बोलिलो वचन. वचन बोललो म्हणजे मागितलं, हट्ट केला आणि मागूनच घेतलं हे ज्ञान मी. उत्तम हे ज्ञान आले त्याचे. त्यामुळे मला उत्तम ज्ञान माझ्या बापानं माझा हट्ट पुरवला. ज्ञानाचा हट्ट आहे. पुरवून टाकला ज्ञानदेवांनी. आता त्यातलं थोडं तुला देतोय. घेऊनी विभाग जावे लवलाया. तुझा वाटा तुला मी आता दिला. तुला जेवढा झेपत होता, तेवढा माझा खाऊ मी तुला दिला. आता आता इथे माझा शिष्य म्हणून इथे राहायचं काही कारण नाही. ज्ञानदेवाने जेवढं काम सांगितलं, तेवढं मी केलं. आता हा उपदेश तू मनात बाळग आणि ह्याप्रमाणे आचरण कर. घेऊनी विभाग जावे लवलाया. लवलाया म्हणजे पटकन. आले ती या ठाया आपुलिया. जिथून आलास ना, म्हणजे आळंदीवरून आलास ना इथे, ज्ञानदेवांनी पाठवलं म्हणून, आता परत आळंदीला जा. आणि हा मी सांगितलेला उपदेश ज्ञानदेवांच्याच प्रेरणेनं सांगितला आहे. तो त्यांनीच मला दिलेला उपदेश आहे. तोच मी तुला दिला आहे. तर तो आता तिथे जाऊन त्याप्रमाणे आचरण करायला सुरुवात कर. अशी काही बाबागिरी तर परत स्कूल स्थापन केलेलं नाही त्याने आपल्या शिष्यांचं. ते म्हटले, "जा आता परत झाला आता जसं उपदेश." घेवनी विभाग जावे लवलाया. आले ती या ठाया आपुलिया. जिथून आलास तिथे तू परत जा. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय. समुदाय म्हणजे काय आहे? समुदाय या शब्दाचा भक्ती संप्रदायामध्ये आणि वेदांत परंपरेमध्ये अर्थ असा आहे समुच्चय. समुच्चय म्हणजे पंचमहाभूतांचा, पंचप्राणांचा असा समुच्चय, ज्यांनी आपलं शरीर बनतं. हे सगळं आता कळलेलं आहे. तुला आता कळलेलं आहे. हा समुदाय जो आहे, समुदाय म्हणजे हा मेळ मेळ जो आहे सगळा हा मटेरियल गोष्टींचा आहे, भौतिक गोष्टींचा मेळ आहे. तो ज्ञानदेवांच्या पायाशी आता अर्पण कर. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा. समुदाय करावा, समुदाय विलीन करावा त्यांच्या. आता सगळं तुझं शरीर आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. ते आता मी केलेल्या उपदेशाच्या प्रकाशामध्ये त्यावर चिंतन करून ते आता ज्ञानदेवांना अर्पण कर. जा परत तू ज्ञानदेवांकडेच. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा. मी पाय येईन वंदू. हां, हां. मी सुद्धा त्या पायांशी वंदन करायला तुझ्या अगदी मागोमाग हजर होणार आहे आळंदीला. पण तू आधी आळंदीला तिथून आलास तिथे जा आणि आता पूर्ण त्यागाला आणि तुझ्या तुझ्या परमार्थिक मार्गाला, तुझ्या प्रवासाला सुरुवात कर, असा आशीर्वाद दिलाय. आशीर्वाद देताना सुद्धा स्वतःचा मोठेपणा काही नाही. सगळा मोठेपणा हा ज्ञानदेवांचाच आहे. त्यांनी मला आपलं निमित्त केलंय आणि तुला सांगितलंय. आता हा उपदेश आचरणात आणायचं काम ज्ञानदेवांच्या समाधीपाशी जाऊन जिथून आलास तिथे परभणीला जायला सांगितलं नाही. ज्ञानदेवांच्या पायाशीच जायला सांगितलंय परत. आता आळंदीत जाऊन राहा आणि तू तुझा मार्ग आचर आणि मग मी पण येईन आणि मी पण ज्ञानदेवांच्या पायाशी रुजू होईनच. आलोच मी, तू पुढे हो. असं तुकारामांनी सांगितलेलं आहे. आता पुढचा बघा अभंग आहे. हा अतिशय प्रसिद्ध अभंग आहे. आमच्या भिवंडांनी गायलेलाच आहे. तर तो आपण बघूया. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव ऐसे तुम्हा. आणि मग ज्ञानदेवांचं स्मरण झालंय आणि ज्ञानदेवांची परत एकदा स्तुती करतात उपदेशाच्या शेवटी. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव ऐसे तुम्हा. माझं पामर आहे काय थोरपण. मला हे कशाला थोरपण दिलं उपदेशाचं. माझं पामर आहे काय थोरपणा पायीची वहाण.
पायी बरी. तुमच्या पायीची वहाण होण्याची सुद्धा आमची हे नाही हो, लायकी नाही. खरं तर ज्ञानदेव बिचारे अनवाणीच होते. 21व्या वर्षी गेले. त्यांना पायात कधी चप्पल सुद्धा मिळाली नाही. ते अनवाणीत पायानं फिरत असत. पायीची वहाण पायी बरी. तुमच्या पायीची वहाण आहे मी, तुमच्या पायी असलेलाच बरा. आणि म्हणून त्याला आधी सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरांच्या पायाशी सगळं अर्पण कर आता उरलेलं तुझं. मी पण येईन आणि त्या पायाशी रुजू होईल. असं आधीच्याच अभंगात सांगितलेलं आहे. "मज पामरा हे काय थोरपणा, पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे." हो, ब्रह्मासारखे देव जे असतात, ते तुमची येऊन सेवा करतात. माझी काय कथा आहे तिथं. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळणे काय पुरे. आमची कुठेच तुमच्याशी तुलना होणार आहे. आमचं तुलना व्हायचा काही प्रश्नच येत नाही. तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली. तुमचं गांभीर्य काय, तुमचं ज्ञानाची खोली काय, त्याचा आम्हाला मागमूस सुद्धा नाही. तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून तुमच्या पायावर मी आता परत डोकं ठेवतो आणि ह्या ब्राह्मणाला निरोप देतो. तुमच्यामुळं सांगितलं ते. आणि मग जो काही उपदेश त्या ब्राह्मणाला केला, जो काही उपदेश त्या ब्राह्मणाला केला, त्या उपदेशाबद्दल त्यांना असा प्रश्न पडला, की "अरे, आपण दिली ती उत्तरं बरोबर आहेत का चुकीची आहेत? ज्ञानदेवांनी तर आपल्याला काम दिलं. आपण हा उपदेश केला, तर आता हा शेवटचा अभंग आहे उपदेशातला. तो सगळ्या उपदेशाबद्दलचा परामर्श घेणारा असा अभंग आहे." आणि परत ज्ञानदेवांना म्हणतायत, ज्ञानदेवांशीच बोलतायत आता ते. आता ते ब्राह्मणाशी बोलून झालंय त्यांचं. ज्ञानदेवाशी बोलतायत, म्हणतायत, "बोलिली लेकुरे, वेडी वाकडी उत्तरे." बघा बरं, एवढा सगळा गहन अर्थ सांगितला आणि नम्रता केवढी आहे तुकारामांच्या कशी. बोलिली उत्तरे, बोलिली लेकुरे, वेडी वाकोडी उत्तरे. लहान मुलं कसं बोबडं बोलतात, काही चुकीचं बोलतात, पण आई-वडील त्यांना माफ करतात. त्याचं व्याकरण काढत नाही. तसं मी काहीतरी चुकीचं थोडंसं वेडं-वाकडं बोललो असेल, तर ज्ञानदेवराया मला माफ करा. माझे तुम्ही बाप आहात, माझे तुम्ही आई आहात. बोलिली लेकुरे, वेडी वाकोडी उत्तरे. करा क्षमा अपराध. माझ्या हातनं काय अपराध घडला असेल, काही चुकीचा बोल गेला असेल, तर मला क्षमा करा. महाराज तुम्ही सिद्ध. तुम्ही सिद्ध आहात. मी साधक सुद्धा नाही साधा. तर माझ्याकडनं हे तुम्ही काम करवून घेतलंय. काय चूक झाली असेल, तर मला माझा अपराध मान्य करा. नाही विचारला अधिकार म्या आपुला. माझा काय अधिकार आहे? माझी काय पात्रता खरंच आहे का? तुम्ही आदेश दिला, म्हणून मी तो सांगितला. पण हा माझा अधिकार नाही खरं तर हा ह्या ब्राह्मणाला उपदेश करायचा तुमच्या सांगण्यावरून. तुम्हाला शरण आलेल्या माणसाला. हा माझा अधिकार नाही. पण तोही मी काही विचारला नाही. मी काय असेल ते जसं जमेल तसं वेडी-वाकडी उत्तरे देऊन टाकली. तुकाराम स्वतःच्या आयुष्याबद्दलच असं नंतर म्हणतात, "करविली तैसी केली कटकट." काय साधं जमलं कसं काय जमेल तसं केलं बाबा. करविली तैसी केली कटकट, वाकोडे का नीट देव जाणे. जसं जमेल तसं केलाय बाबा प्रवास हा. काय वाकोडं नीट काय तुझं तूच आता बघून घे. असा सारखा शरणभाव, सारखा नम्रभाव आणि हा दाखवायसाठीचा नम्रभाव नाही आहे. ही मनाची अवस्था आहे. तो आपण एका श्रेष्ठ भक्ताची ज्याला जगद्गुरू म्हणूनच तो प्रसिद्ध पावला असे तुकोबाराय आहेत. त्यांची ही नम्रता, ही खरी नम्रता, ही मनाचीच अवस्था आहे. कारण त्या मनाला अहंकारच शिवत नाही. त्यामुळे त्याला अहंकार धारण करायला लागतो. कोणतरी ऐकणार आहे आणि आपण ऐकवणारे आहोत. त्या अहंकाराचा त्रास होतो सिद्ध माणसाला आणि त्याला असं वाटतं या अहंकारापोटी मी काहीतरी सांगतोय ह्याच्यापोटी काही चुकीचा तर उच्चार झाला नाही. काही अपवित्र काहीतरी गोष्ट झाली नाही. काहीतरी वेडं बोलून बसलो नाही. असा पश्चाताप सुद्धा होतो. असा अहंकार काही कसलाच स्वतःचा आलेला त्यांना चालत नाही. नाही विचारला अधिकार म्या आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायाचे किंकरा. तुमच्या पायाचा मी दास आहे हो. तुमच्या दासाची तेवढी काळजी घ्या आणि मला किंकर म्हणूनच तुमच्या पायाशी राहायचं आहे. बाकी माझा कुठलाही अधिकार नाही. मला सगळं माफ करा आणि पायाशी रुजू करून घ्या. असा हा 11वा अभंग झाल्यानंतर ज्ञानेश्वरांचा हा उपदेशाचे एकादशी असे जे आपण म्हणालो, ती आता इथं संपली. आता अजून 3-4 मिनिटं उरली आहेत. तर आपण अजून थोडा तुकारामच आज बघूया आणि मग पुढच्या वेळी तुकाराम आणि नामदेव दोघंही बघूया पुढच्या वेळी. हां, मागणं कसं मागावं हे संतांच्याकडनं शिकावं. नामदेवाकडनं तर आपण शिकलोच आहे. कसं मागावं मागणं, की माझं मन भरकटतंय सगळीकडं, तर मग तिथं तू उभा राहा बरं, असं मागावं. आता तुकाराम कसं मागतात बघा. नाही अतिशय मागणं म्हणजे मागणं काय मागायचं हे संतांकडनं शिकावं. म्हणून माझं काही बोलत नाही. तुकारामांनाच मी सांगतो कसं सांगतात बघा. "इतुले करी देवा" एवढंच कर रे, जास्त नाही. "इतुले करी देवा ऐके हे वचन."
ऐक माझा हट्ट काय आहे तो. इतुले करी देवा, ऐके हे वचन, समूळ अभिमान जाळी माझा. माझा अभिमान जाळून टाक. हा सारखा मीपणा डोकावतोय रे, सारखा मीपणा डोकावतोय. सारखा अहंकाराची बाधा होते मला. जाळून टाक माझा अभिमान. बस इतुले एवढंच छोटी गोष्ट कर. बस जास्त काय माझं मागणं नाही. लई नाही माझे मागणे. इतुले करी देवा, ऐके हे वचन, समूळ अभिमान जाळी माझा. इतुले करी देवा. हा अभंगच सारखा इतुले करी देवाचा एवढंच माझा हट्ट आहे, तेवढा कर. इतुले करी देवा, ऐके हे गोष्टी. माझी गोष्ट ऐक मी काय म्हणतोय ते. इतुले करी देवा, ऐके हे गोष्टी, सर्व समदृष्टी तुझं देखे. बस जिथं नजर पडेल तिथे तूच आहेस, असं मला जाणवत राहावं. बस माझा दुसरा कुठलाही हट्ट नाही. आता काय हा काय छोटा हट्ट आहे थोडा? हा प्रत्यक्ष ज्ञानाचा हट्ट आहे. हा शब्दज्ञानाचा हट्ट नाही. हा ज्ञानाच्या अनुभवाचा हट्ट आहे. आणि ते म्हणतायत, "इतुले करी देवा, इतुले करी देवा." असं आहे. आमच्या नामदेवांचं असं म्हणणं असतं अशा प्रेमाच्यामध्ये, "माझे मागणे ते किती, दाता लक्ष्मीचा पती." असं म्हणतात नामदेव. अरे आम्ही काय म्हणतोय? थोडं ज्ञान व्हावं एवढंच म्हणतो. तुझ्याकडे केवढं भांडणार आहे? आम्ही काय मागतोय जास्त? इतुले करी देवा, ऐके हे गोष्टी, सर्व समदृष्टी तुझं देखे. सगळीकडे तुझं दर्शन व्हावं आणि सर्वांच्यासाठी समभाव असावा माझ्याकडे. उच्च-नीच कोणीही नसावं. ह्या जातीचा, त्या जातीचा, त्या पदाचा, या पदाचा, असं काहीसं सगळीकडे विठ्ठल भरून राहिलेला आहे घनदाट असा. अशी अनुभूती मला सर्वत्र यावी. समदृष्टी तुझं देखे. सर्वांना समदृष्टी तर पाहिजेच, पण त्या समदृष्टीमध्ये ती समसमानता काय आहे माणसांमध्ये? तर सगळ्या जीवांमध्ये, अस्तित्वामध्ये एक विठ्ठलच भरून राहिलेला आहे. ह्या समतेचं अधिष्ठान विठ्ठल पाहिजे. सर्व समदृष्टी तुझं देखे, इतुले करी देवा विनवितो तुझ. हात पाय पडून मी तुझी विनंती करतो, एवढंच कर. संतांचे चरण रज वंदी माथा. बस. मला दुसरं काहीही नको. संतांच्या पायाची धूळ माझ्या डोक्याला कायम लागावी एवढंच मागणं आहे. इतुले करी देवा विनवितो तुझं, संतांचे चरण रज वंदी माथा. इतुले करी देवा ऐके हे मात. बस फार नाही रे माझं थोडंसंच मागणं आहे. ते एवढं मान्य कर. इतुले करी देवा ऐके हे मात, हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री. बस. दिवस रात्री पंढरीनाथ फक्त हृदयामध्ये असावा, बाकी काहीही माझं मागणं नाही. तेवढंच एक पाहिजे. आणि हीच सगळी उत्तरं आहेत हो. समूळ अभिमान जाळी माझा. कसा जाळणार अभिमान? हृदयात पंढरीनाथाचा वास असेल तर अभिमान राहणारच नाही. समदृष्टी बघायला पाहिजे. अहो, हृदयामध्ये तुम्ही परमेश्वर ठेवला, तर समदृष्टी आपोआप येणार आहे. संतांचे चरणरज केले, आपोआप वंदन केलं, तर हा हृदयनाथ येऊनच बसणार आहे हृदयामध्ये. भलतिया भावे तारी पंढरीनाथ. आता हे कसं आहे, तुकाराम तुम्ही जेव्हा जास्त वाचत जाता, तसं ते काही आपल्याला जे नॉर्मल शब्द वाटतात आणि अर्थ वाटतात, त्यांचे वेगळे थोडे अर्थ असतात. भलतिया भावे म्हणजे भलत्या भावे म्हणजे कुठल्यातरी वेड्या-वाकड्या भावे असा अर्थ नाही. हा जुन्या मराठीमध्ये भलत्या भावे म्हणजे कुठल्या का भावे असेना, तारी पंढरीनाथ असं म्हटलं. तू मला शिष्य समज, गुरु समज, अडाणी समज, मूर्ख समज, काय तू मला काय समजतोस मला माहीत नाही. कोणताही भाव तुझा माझ्या लेखी असू दे. भलतिया भावे तारी पंढरीनाथ. मला तू तार एवढंच मी म्हणतो. भलतिया भावे तारी पंढरीनाथा, तुका म्हणे आता शरण आलो. हा शरण आलो हे फार महत्वाची वेळ आहे. तुका म्हणे आता शरण आलो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रामकृष्ण हरी.